संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आविष्कार सेलतर्फे आयोजित विद्यापीठ स्तरीय आविष्कार स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन झाले। या स्पर्धेत नवसंशोधक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेल्सचे सादरीकरण करण्यात आले। प्रदर्शनीचे फीत कापून उद्घाटन करत मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले। व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, प्र कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉक्टर अजय लाड, आविष्कार सेलच्या समन्वयक डॉक्टर मनीषा कोडापे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। कार्यक्रमात डॉक्टर प्रवीण उपरे यांनी दक्षिण कोरियातून ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे संशोधन विषयाची निवड यावर सविस्तर मार्गदर्शन केले। माता सरस्वती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। सूत्रसंचालन प्राध्यापक मेघा कोटक, स्वागतपर भाषण व पाहुण्यांचा परिचय डॉक्टर नीरज घनवटे यांनी करून दिला। प्रास्ताविकामधून आविष्कार सेलच्या समन्वयक डॉक्टर मनीषा कोडापे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला। आभार डॉक्टर सुजाता काडे यांनी मानले। आविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। आपले चान्सलर म्हणजे आपल्या राज्याचे जे राज्यपाल असतात, म्हणजे विद्यार्थ्यांना सांगतो, आपले जे राज्यपाल असतात ते आपले विद्यापीठाचे चान्सलर असतात। हा चान्सलर साहेबांचा इव्हेंट आहे। याचा उद्देश आपण हा लक्षात घ्यायला हवा। ते प्रगत देश आहेत, प्रगत राष्ट्र आहेत, ज्याला आपण डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो। त्यांचं प्रगत होण्यामागे, त्यांचं डेव्हलप कंट्री म्हणून पुढे येण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे रिसर्च अँड इनोव्हेशन। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शिकत असतानाच संशोधनाचं महत्त्व त्यांना कळायला हवं। त्यानिमित्ताने त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हायला हवा आणि चांगले जे रिसर्चर्स आहेत, चांगले संशोधक आहेत, ते त्यानिमित्ताने पुढे यायला हवे आणि पर्यायाने त्यांनी राष्ट्राकरता काहीतरी आपली सेवा भविष्यात द्यायला हवी। या एका उद्देशाने हा चान्सलर इव्हेंट सुरू झालेला आहे। जसं मी मगाशी बोललो की प्रत्येक प्रगत राष्ट्राचं जे प्रगत होण्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे तिथलं संशोधन, तिथलं इनोव्हेशन। असं म्हटलं जातं की कोणत्याही प्रगत राष्ट्राच्या किंवा प्रगत अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तो तिथलं रिसर्च आणि इनोव्हेशन असं समजलं जातं। आज जर का आपण माहिती घेतली तर आपला देशही रिसर्चच्या बाबतीत बराच पुढे आलेला आहे। जवळपास रिसर्च पब्लिकेशनच्या बाबतीत पाहिलं तर आपला देश आज जवळपास देशामध्ये, जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे इन ॲटलिस्ट पब्लिकेशनचा कन्सर्न। आणि रिसर्च आणि इनोव्हेशनचा जे एक अनुषंगिक भाग म्हणजे स्टार्टअप्स। आपण सर्व जाणतो की आज केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, स्टार्टअपवर अतिशय जास्ती भर दिला गेलेला आहे। प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात निधी आज त्याच्याकरता, स्टार्टअप्स करता उपलब्ध झालेला आहे। इतकं जास्ती महत्त्व आज रिसर्च, इनोव्हेशन आणि स्टार्टअप्सला प्राप्त झालेलं आहे। विद्यार्थी विशेषतः किंवा समाजातले जे घटक आहेत तेही आता त्याला एक करिअरचा पर्याय म्हणून पाहायला लागलेले आहेत। हे अतिशय झालेला मोठा बदल मला वाटतं हा यातून दिसून येतो आणि हळूहळू भारताची नंबर 1 कडे, म्हणजे रिसर्च असो, इनोव्हेशन असो किंवा स्टार्टअप्स असो, एक प्रथम क्रमांकाच्या राष्ट्राकडे आज आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे। आणि मला वाटतं की आज जे विद्यार्थी येथे उपस्थित आहेत, अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे। प्रेझेंटेशन करताना अतिशय आत्मविश्वासाने आपण प्रेझेंटेशन करा। माझं जे इनोव्हेशन आहे ते अतिशय चांगलं आहे, ही एक भावना मनाशी बाळगा। आणि कोणतंही रिसर्च जे असतं किंवा संशोधन जे असतं त्याचा मला असं वाटतं की जर का समाजाकरता त्याचा उपयोग होत नसेल तर ते रिसर्च मला वाटतं आपल्याकरता ते शून्य आहे। त्याच्यामुळे ही भावना कोणतंही इनोव्हेशन किंवा कोणतंही संशोधन करत असताना मनाशी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे की माझ्या संशोधनाचं जे अंतिम टप्पा आहे किंवा त्याचं जे आउटपुट आहे त्याचा उपयोग माझ्या समाजाकरता, पर्यायाने माझ्या राष्ट्राकरता होणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि ही भावना बाळगूनच आपण संशोधन करावं असं मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो। व्हेरी हॅपी टू अनाउन्स that Sant Gadge Baba Amravati University Amravati, which is organizing Avishkar. So Avishkar 2025, that is University Level Student Research Convention, is inaugurated, and I wish all the best to the participants for this. That these innovative ideas, these kinds of inventions, they are not taking place throughout the countries, but there are pockets of the country. Like we find Bangalore, we find Pune or Delhi or Chennai. These areas are considered to be the hub of research and hub of innovation, and therefore that needs to be changed.
So friends, you are going to make difference in the life of people. That is what we expect in the innovative ideas. And power of ideas, those ideas matters more than the budget. We always, of course, that also plays an important role. But we all are observing that how states' budgets, they are slashing and they are coming down as far as the research activities are concerned. But we should not entirely depend on that. Of course, that part is important, but along with that, what is important is what kind of ideas you are developing. So try to work hard in silence and let success make all the noise. And therefore, this requires perseverance. This requires some kind of continuously involved in the activity. And when we talk about creative people, always you will find that they have ability to connect arts and science. We are talking about now interdisciplinary studies and all that. But if you see the life of all the innovators, all the creators, you will notice that they have successfully blended all these kinds of branches in the best possible manner.